तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून इंडिया आघाडीत फूट पडली आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट पेपरफुटीच्या विरोधात सोनम वांगचुक यांचं जंतर मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। वांगचुक 28 जून रोजी या आंदोलनात सामील झालेत आणि तेव्हापासून ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसलेत। काँग्रेस जनता पार्टीने सुरू केलेल्या जन आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी सक्रिय सहभाग घेतलाय। काँग्रेस पक्षाने मात्र यातून स्वतःला दूर ठेवलंय। आंदोलनामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी, ठाकरेंचे शिवसेना, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आणि डीएमके सारख्या पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे। मात्र काँग्रेसनं आतापर्यंत वांगचुक यांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले नाही किंवा त्यापासून दूरच राहणं पसंत केलंय। त्यामुळे वांगचुक यांच्या या आंदोलनावरून इंडिया आघाडीत फूट पडली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। तर दिल्लीतून आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, एका बाजूला आपण बघतोय इंडिया आघाडीतले बडे पक्ष सध्या या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। त्यांचे प्रतिनिधी जाऊन, त्यांचे नेते जाऊन वांगचुक यांची भेट घेत आहेत। आज सुप्रिया सुळे देखील भेट घेणार आहेत। मात्र काँग्रेसनं या आंदोलनापासून स्वतःला दूर का ठेवलं असावं आणि दुसरीकडे आज उत्तराखंडमधून राहुल गांधी या संदर्भात बोलणार आहेत। मात्र सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला राहुल गांधी काही पाठिंबा देऊ शकतात का, त्या संदर्भात काही भाष्य करू शकतात का? निश्चितच आता आपण इथे बोलतोय आणि त्याच वेळी आता पाठीमागे आपण पाहू शकतो की काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा हे सध्या या व्यासपीठावर आलेले आहेत। त्यामुळे जो काँग्रेस हा पक्ष कुठेतरी या संपूर्ण आंदोलनामध्ये आलेला नाहीये अजूनपर्यंत पाठिंबा देण्यासाठी, असं जे चित्र निर्माण होत होतं त्या दरम्यानच आता काँग्रेसचे पवन खेडा हे स्वतः इथे पोहोचलेले आहेत आणि पवन खेडा आता सोनम वांगचुक यांच्या सोबत बातचीत करतायत। जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर पवन खेडा आणि सोनम वांगचुक यांची सध्या बातचीत सुरू आहे। काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत आणि काँग्रेसचे देशपातळीवरचे एक नेते आहेत प्रमुख, ते पवन खेडा स्वतः आता सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी म्हणून जंतर मंतरवरती पोहोचलेले आहेत। कारण इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच पक्ष, मग त्यामध्ये समाजवादी पक्ष असेल, त्यानंतर मग आरजेडी असेल, त्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल, हे सगळेच पक्ष आता इथे येऊन गेलेले आहेत। त्यांचे कोणी ना कोणीतरी प्रतिनिधी इथे येऊन गेलेले आहेत। फक्त काँग्रेस हा पक्ष एकमेव असा इंडिया आघाडीतला राहिला होता की ज्यांचे प्रतिनिधी थेट अजूनपर्यंत या आंदोलनाच्या व्यासपीठावरती आलेले नव्हते। परंतु आता जर आपण पाहिलं तर इथे समोर आता पवन खेडा इथे पोहोचलेत आणि आजच 17 जुलै आजच्याच दिवशी देहरादून येथून राहुल गांधी सुद्धा पेपरफुटींच्या विरोधामध्ये, पेपरफुटी वेगवेगळ्या ज्या झाल्यात त्या विरोधामध्ये आवाज उठवणार आहेत। आणि त्याच वेळी जर आपण पाहिलं तर इथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी हे पवन खेडा जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत ते आता इथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे काँग्रेस देखील आता इंडिया आघाडी सोबत सर्वात अखेर शेवटी का होईना परंतु काँग्रेसचे नेते देखील आता या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये अभिजित दिपकेंना, सोनम वांगचुक यांना आता काँग्रेसने देखील एक अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे जवळपास सर्व विरोधी पक्ष देशभरातले आणि इंडिया आघाडी असेल आणि इंडिया आघाडी व्यतिरिक्त सुद्धा जे प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडी असेल किंवा त्यांच्यासारखे पक्ष आहेत ते सुद्धा, या राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, हे पक्ष जे सध्या इंडिया आघाडीचे घटक नाहीयेत पण विरोधी पक्षात आहेत, त्यांनी सुद्धा या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे। आणि आता जर आपण पाहिलं तर इथे खुद्द पवन खेडा हे सध्या चर्चा करतायत अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्यासोबत। सोनम वांगचुक यांचं आता जे रुटीन मेडिकल चेकअप आहे ते सध्या सकाळचं सुरू होतं आणि त्याच दरम्यान अचानक पवन खेडा हे स्वतः आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत आणि पवन खेडांच्या माध्यमातून काँग्रेसने देखील एक प्रातिनिधिक स्वरूपात या आंदोलनाला पाठिंबा दिलाय असं आता म्हटलं जाऊ शकतं। काँग्रेसचे कोणी येऊन गेलेले नाहीत असंही आता म्हणण्याला जागा नाहीये, कारण काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आता खुद्द पवन खेडा स्वतः इथे आले आहेत आणि या आंदोलन स्थळी, उपोषण स्थळी सोनम वांगचुक यांची भेट घेत आहेत, त्यांच्या सोबत चर्चा करतायत, हे आपण आता सध्या जंतर मंतरवर पाहू शकतो। त्यामुळे हे आंदोलन हळूहळू आता सर्वच विरोधी पक्षांना त्यांच्या व्यासपीठावरती येण्या इतकं व्यापक होत चाललंय का आणि त्या दृष्टीने या आंदोलनाची वाटचाल आहे का, असं सगळं चित्र आता इथे जंतर मंतरवर यामुळे निर्माण झालंय। नक्कीच काँग्रेसच्या भूमिकेवर सवाल उपस्थित होत असताना आता काँग्रेसचे नेते या व्यासपीठावर आलेले आहेत। त्यामुळे आज नेमकं या संदर्भात काय काय घडतं आणि डेहराडूनमधून राहुल गांधी या आंदोलनात संदर्भात काही बोलतात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
तर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा हे आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. सध्या ते सोनम वांगचुक आणि त्यासोबतच अभिजित दिपके यांच्याशी बातचीत करतायत. काँग्रेसच्या भूमिकेवर वारंवार सवाल उपस्थित केले जात होते. मात्र आज आंदोलनाच्या 20व्या दिवशी काँग्रेसचे नेते देखील व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षाचे अनेक नेते सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले होते. इंडिया आघाडीतले जवळपास सगळेच घटक पक्षांचे प्रतिनिधी आलेले असताना आता काँग्रेसचे प्रतिनिधी, काँग्रेसचे नेते देखील या व्यासपीठावर दिसत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.